धर्मरक्षावया अवतार धर्मरक्षावया अवतार आपुल्या मायेचे धर्मरक्षावया अवतार अंबरसे माझे जन्म होते अंबरसे माझे जन्म होते दोष निर्धारिले धन्य तो जन पाशी हो मना दिला धन्य
अवघडून जायला माया
नमो सद्गुरु तुकयाज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करापूर्णकृती दयांची क्रियास्मरण होय सकळ विधींची अधिकरण हे जीवंतु श्रीचरण श्री गुरुंचे नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते महायोग पीठे तटे भीमरत्नम वरम पुंडरीकाय धातुमूल्य समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरङ्गम् आता गुरुराया परिसावी विज्ञापना दासाची करुणा येऊ द्यावे नेनोनिया सोयी फिरलो दिशादाये झाले दुःख देही बहुकाळ तुमची बिरावरी पतीत पावाळा कीर्ती ऐकून शरणालो माझा माय बाप गणगोत बंधू तुझे कृपा शिंदू रक्तराया आता काही नेणे तुझ्या पायाविरे संसाराचे बिये दुरी करा जोडोनी हात शिर पायावर ठेवी निर्धारी जनार्दना तुझं मी अनंत काय सांगू आता माझी सर्व चिंता सोडावी नेणे भक्ती ज्ञान कर्म उपासना तुझं मी नारायणा ध्यापत पतित मी पापी दुर्गुण्यागा पर्यालो गोपा शरण तुला पतित दारिले पशु दारिले पक्षी देही गेले मोक्षागी सिद्धेश्वर म्हणे ऐशी तुझी ख्याती माधवा श्रीपती हरी आत्मा विठाला महान पर्वकाळ पृथ्वी तलावर आजच्या दिवशी भगवान दत्त प्रभूंच्या आगमनानं अवघं विश्व पावन करण्यासाठी आपल्या राष्ट्राच्या ठिकाणी महान एका स्त्रीनं अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला आणि भगवान पृथ्वी तलावर आणलेला तो आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी भगवान दत्त प्रभू अवतीर्ण झाले, आकाराला आले आणि त्या निमित्तानं भगवान दत्त प्रभूच्या वास्तव्यानं दत्त प्रभूंच्या आगमनानं पावन झालेली ही भारत भूमी श्री क्षेत्र गंगापूर संगम अवधूत ट्रस्ट प्रतिष्ठान धाराशिव आणि श्री क्षेत्र गंगापूर प्रकाश आबा बलिराम खंदारे दिलीप काका बलिराम खंदारे आणि त्यांचा सर्व परिवार आणि या ठिकाणी सेवा करणारे बरेच मंडळी आहेत. आमचे सर आहेत, इंगळे महाराज आहेत, अशा सर्व साधूंच्या आलेल्या सर्व भाविकांच्या सेवेच्या बळावर श्री क्षेत्र गंगापूर या पावन भूमीच्या ठिकाणी आज भगवान दत्त प्रभूचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जेवढी इथं हजर आहेत तेवढी माणसं या सोहळ्यामध्ये भरपूर आली. ओघ आला, पूर आला, पाणी सुद्धा भरपूर आलतं. आमचं हे सगळं बुजून गेलं म्हणजे, पण ओघ ओसरला, पाणी ओसरत असतंय. तसे आलेले भाविक दत्त प्रभूचं दर्शन घेतात, संगमाच्या ठिकाणी जातात, काही खाली जातात आणि त्यांचं काम संपलं, दर्शन झालं की निघून जातात. आजचं खूप महत्व आहे की भगवान दत्त प्रभू, भगवान विष्णू, भगवान शिवजी आणि भगवान ब्रह्मदेव तिघही देव एकत्र या पृथ्वी तलावर आले नाही, आणले किंवा देवालाच येवं लागलं. देवाला येवलं त्याचं कारण भारतीय संस्कृतीच्या ठिकाणी महान असं असणारे कार्य आमच्या स्त्रिया करू शकतात. स्त्रिया आज बघा आपल्या जीवनात सुद्धा
एका महान स्त्रीच्या बळावरच हे सगळं वैभव उभं आहे. हरिभक्त परायण आमच्या आबा आणि काका यांच्या मातोश्री, त्यांची संकल्पना होती, त्यांची इच्छा होती आणि आयुष्यभर साक्षात्कारी असणारी माता तिच्या कृपेने या भूमीच्या ठिकाणी हे सोहळा संपन्न होतो. आपल्याला सगळ्याला अशा एका मातेच्या आशीर्वादानं तिच्या सेवेच्या बळावर हे वैभव उभा राहिलं. आणि या ठिकाणी या क्षेत्राच्या ठिकाणी अशा प्रकारचं वास्तू उभा करण्याचं काम सकल भक्तजन, आता निमित्त मात्र आमचे असणारे आबा काका आहेत, पण त्यांना साथ देणार आमचा मामा आहे, महिन्याला सेवा करतात. माणसं सोपं नाही, महिन्याला 3 दिवस 2 दिवस सेवा करणारी मंडळ आहेत. खूप मोठं तुम्ही भाग्यशाली आहात. त्याच्यापैकी अनेकांचं सहकार्य आहे. हे साऊंड सिस्टीमचं काम आहे ना, आता ते सोहळ्यासाठी आमचे जागजीकर महाराज आता चाल म्हणले का, त्यांनी उत्सवाने या ठिकाणी सुंदर प्रकारचा कार्यक्रम व्हावा दत्तप्रभूंच्या सेवेत, अशा सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी भगवान दत्तप्रभूचा जन्मोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या, वारकरी पंथाच्या नियमाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात, हा कर्नाटक आहे, आपण बाँड्रीवर आहे, महाराष्ट्रात आपण गावागावात दत्तप्रभूचा उत्सव, जन्मोत्सव वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कीर्तन आणि दुपार 12 वाजता आणि गुलाल टाकतो. ते नियमानं या संगमाच्या ठिकाणी आजची सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय आव्या विश्वाला ज्यांनी दिशा दिली, ज्यांनी गाता उघडून बघितला ना, ज्यांनी गाता 5वा वेद, 4 वेद पूर्वी ब्रह्मदेवापासून तयार झाले आणि 5वा वेद स्वयं घोषित. या पृथ्वी तलावर एक कलीच्या युगामाजी अद्भुत एक महात्मा, एक सत्पुरुष जन्माला आला. त्याचं नाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, देहो निवासी भगवान पांडुरंगाचे तरी काकांची परंपरा आहे. आबांची पूर्वीपासूनच घरात संस्कार लागतात कुठंतरी, आणि संस्काराशिवाय होत नाही. पाठबळ लागतं. तशा पद्धतीने आमच्या तुकोबारायची संस्कारित पिढी होती. 8 पिढीपासून अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्मा त्याची सेवा करण्याचा नियम होता. आणि त्या तुकोबारायने आपल्या जीवनात जीवन घडवण्यासाठी आपणाला कशा पद्धतीने वाटचाल करावी या उद्देशाने खूप मोठा विवेचन करून रत्नासा गातासा एक 5व्या वेदाच्या रूपाने रत्न आपल्या समोर ठेवलं. पण खूप आपल्या भारतीय संस्कृती खाली जाऊ लागली. आम्हाला गाथा वाचण्यासाठी वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी, गुरुचरित्र वाचण्यासाठी वेळ नाही. वेळ आहे मात्र आम्हाला बैठकीला जाण्याची वेळ आहे. काहीतरी छोटं पुस्तक घ्यायचं आणि कुणाचं तर नाव घ्यायचं. वाया अनेक पंथा दाशी जरी, अनेक मार्गाने जर गेला तर वाया जाणार आहेत. पण खूप मोठं वैभवशाली असणारा आमच्या साधू संतांनी करून ठेवलेलं चरित्र, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, तुकोबारायांची वाटचाल, प्रसंग अवधानानुसार भगवंताची सेवा करत असताना जो प्रसंग आहे त्या पद्धतीनं कधी कधी लोकांना पाया पडले, लई येण्यासारखी बावळटसारखी करायला लागली तर त्यांच्या पाया पडले. पाया पडतो म्हणजे पाया पडतो त्याच्यासाठी हट्ट काही देऊ नका, पाया पडतो. तुम्ही ज्या कामासाठी आला ते काम करा. ते काम कोणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळो वेळा लागो आणि पाया पडतो. फक्त देवाचं नाव घ्या. तुम्ही म्हणाल इथं विठ्ठल दत्त दत्त म्हणा, पण बाकीचा कार्यक्रम करून इथं आल्यानंतर काही साधना होवी, लागले पळायला इकडे, लागले पळायला. अरे या ठिकाणी बसून पवित्र मान 1 तास तरी त्या दत्तप्रभूचं चिंतन हो. त्याचं नाव वाली, त्याची नाव सेवा नाही. त्याच्याकडे बघायचं नाही, काही नाही, काही नाही. आलं फुकट खायला मिळतंय, राहायला फुकट मिळतंय, रात्री गर्दी, बसायला जागा नव्हती. आता किती हजर. कुठंतरी अंतर्मुख होऊन आम्हाला देवाकडे जायचंय, देवाच्या सानिध्यात जायचं हा विचार घेऊन आल्यानंतर आम्ही अंतर्मुख होतो आणि देवाशी एक रूप होण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे यायचे. काही मागण्यासाठी यायचं नाही,
मागायच्या अगोदर सगळं दिलं. काय कमी केलंय कुणाला? काही भजनी मंडळाला सुंदर गायला आवाज दिला, काही माणसाला पाय दिले, तोंड दिले, नाक दिले, सगळं दिलं अगोदर दे. भगवंताने काही कमी नाही मागण्याचं सारखं काहीच नाही. फक्त एकच मागायचं, देवा जयाईसी दशा येईल माझ्या अंगा कवासी दशा येईल कोणती चित्त पांडुरंगा झुरतासे. अरे झुरलं पाहिजे, झुरलं आणि तो झोपलं पाहिजे. झोपल्यानंतर चित्त जोपर्यंत झुरत नाही तोपर्यंत तुमचा हेलपाटा आहे. हेलपाटा तुम्ही गाणगापूरला जा, तुम्ही आळंदीला जा, तुम्ही पंढरपूरला जा, फक्त हेलपाटे हाणायचे मजा करण्यासाठी. अरे कधीतरी वाटलं पाहिजे आमच्या चित्ताच्या ठिकाणी आम्ही कशासाठी आलोय, कोणतं काम आहे, काय काम करायचंय. बस कीर्तनकाराचं ऐकायला नाही, कोण कसं म्हणतंय बघायला नाही, कोण आपसुऱ्या स्वराला नाही. आम्ही त्याच्याशी एक रूप होण्यासाठी आलो. नामरूपी जडले चित्त नामाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी चित्त राहावं अशा उद्देशानं जीवनभर वाटचाल करत असताना कधी कधी सांगून सुद्धा फरक पडत नाही. त्यावेळेस देवाला आणावं लागते, देवाला बोलवावं लागते. बऱ्याच वेळेस साधू संतांनी प्रयत्न केले, पाया पडून सगळं, पण परिणाम काही झाला नाही. त्यावेळेस म्हणजे आता नाही, देवा धर्म कशाला म्हणतात याची जाणीवच राहिली नाही. त्याचा एक ढेंगा त्याचा एक ढेंगा घेऊन बोंबलत फिरणं याचा नाव धर्म नाही. खरा धर्म माणुसकी धर्म बुडाला हा धर्म अधर्म झाला. हर माणसाने माणसासारखं जर वर्तन करावं याच्या विरुद्ध वाटचाल करू लागली. काय विरुद्ध? बापाला बाप म्हणण्याची आमच्या धर्मातली लायकी राहिली नाही. आईला आई म्हणण्याची लायकी राहिली नाही. भावाला भाऊ म्हणण्याची लायकी राहिली नाही. अरे जग सोडा, अवघ विश्व सोडा, आपल्या जवळ तरी आपल्या परिवारात तरी आमच्या धर्माचं रक्षण संपलंय, बुडायला लागले. आणि त्याला धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आता तुमच्या आमच्या हातात नाही. एवढा भ्रष्टाचार भोकाळा तुम्ही आम्ही बंद करू शकता का? रोज मोर्चे काढा, अमक करा, तमक करा, काही परिणाम होत नाही. मात्र एक दिवस त्याच्या हातात आला ना, त्याला वक्र दृष्टीनं जर पाहिलं तुम्हाला जागच्या जागी सगळ्याला शांत करण्याचं सामर्थ्य कुणात आहे? तिच्यात आहे. ऐसा हा समर्थ ब्रह्मांडाचा धनी समर्थ आहे, समर्थ आहे. म्हणून आमचे महाराज रात्रीमध्ये समर्थाचे घरी सकळ संपदा. काय होणार उदे कदा कासू? अरे तिथंच ऊन नाही, बाकीकडे सगळं ऊन आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न ज्यावेळेस निष्फळ होतो, आपला प्रयत्न निष्फळ होतो, आपल्यापासून असणारा पुढे असणारा परिवर्तन होत नाही, त्यावेळेस देवालाच आणावं लागते. देवाला आणावं लागते का? मग त्याच्याकडे आहे दंड देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. जे अधर्माला वाटचाल करतात त्याला शिक्षा करण्याचं काम देव करतो. आणि त्याची शिक्षा कुणाला दिसत नाही, त्याची शिक्षा कळत नाही. पण त्याची शिक्षा जर तिने सुरुवात केली, अंमलात आणली ना, तुकोबराने लगेच प्रसंग राहिला. अरे देवाजीच्या मना त्याच्या मनात आलं नाही ते कोणाचे चालेल. किती एखादं घर भरलं असं पैसे ना किती. अरे ज्यांची घर 7 कोटी सोन्याची होती, तुमच्या बायकोच्या अंगावर सुद्धा लोकांचं कुठून तर हाबाडून आणूनच तुम्ही करता, पण त्याची स्वतंत्र घर 7 कोटी सोन्याची होती, पण त्याच्या मनात आलं ना, कवडी सुद्धा शिल्लक ठेवली नाही. म्हणजे त्याच्या मनात आलं म्हणून सत्ता त्याच्याकडे आहे. याचं पुनरावलोकन केलं आणि तुकोबाराने सांगितलं, देवा बस आता आमचं काय चालत नाही, मग तुम्हाला म्हणून तुकोबारा धर्म रक्षावया, धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतले. मी काय सांगतो, अवतार घेसी म्हणजे घ्या म्हणा, घेसी. आणि आल्यानंतर काय करतो, आपुल्या पाणीशी भक्त ज्याला जे भक्त आहे त्याच्या विचार झाल्यावर वाटचाल करतात, त्याचा सांभाळ करतो. आपुल्या पाणीशी भक्त जर भक्तावर संकट आलंच, भक्ताराचे पायापाशी दुर्जनाशी संवारी ब्रीद असं जर भक्तावर कोणी संकट आणलं तो संकट आपण घेतो. खूप दयाळू आहे. कुणाचं?
अंबरशीसाठी जन्मसोशी दुष्ट निरहाळीने किती दुष्टांचा निपात केला भगवान. कशासाठी? माझी विनंती आहे, आज येवं लागतंय. धन्य तुझं कृपा सिंधू मनातील कृपेचा सागर आहे. या कामासाठी आला. आता वर्णन करतोय, खोट आहे काय? आपुला तो बोल साच, सत्य तुझं काम करण्यासाठी या तुम्ही. तो खूप बरा विनंती करता. तू का म्हणे देवा, तुला वर्णित पुराणाने शास्त्राने आम्ही कशाच्या बळावर बोलतो? आमचं फुकट नाही, आम्हाला नाही माहित नाही. आमची माय शास्त्र पुराण आहे. आपला विश्वास कुणावर? आईवर आहे का नाही? ठेवावाच लागतो. आईनं सांगावं लागते हा तुझा बाप आहे, तेव्हापासून बाप म्हणतो. नाही तर कुणाला बाप म्हणतो का तुम्ही? तसं आमचं शास्त्र, आमचं पुराण आमची माता आहे. आणि आमच्या शास्त्राने पुराणाने सांगितले. तू काय म्हणे? तुझं वर्णित पुराणे होय नारायणे दयाश्री अंबरसेसाठी जन्म सोशी दुष्ट निरधाळी कधी विढाला देवादी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय जीवा. ओ देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय जीवा. देवा आधी देवा जगत्रय देवा देवा आधी देवा जगत्रय देवा. देव भगवान दत्त प्रभूंच्या दरबारात भगवान दत्त प्रभूला साष्टांग दंडवत झाले. तीन सिरे सात
तीन शिरे सहा हात त्या अखिल खोट ब्रह्मांड नायक भगवान दत्त प्रभूला साष्टांग दंडवत. निष्ठू बोलून नाही, बोलून दंडवत घाला तर दंडवत. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. आपले सगळ्यांचे त्याला दंडवत घालण्यासाठी आलो. भगवान दत्त प्रभूला प्रार्थना करून, देवा आम्ही तुमच्या दरबारात आलो, काय मागायला आलो, काय काय पाहिजे. माझी वाणी तुझे वर्णी गुणा ऐशिरी प्रेम काही कळा. देव म्हणले इथं आल्यावर साधू संतांच्या सगळ्याच्या पाया पडा. मी त्यांच्या अंशानं कुठं कुणात आहे ते सांगता येत नाही. बरीच माणसं आपल्या विचारानं त्याची उंची मोजतात. की कुठं महाराज असतो काय नाही, कुठं वारकरी असतो काय नाही, कुठं नाही. कुणाच्या रूपात भगवान दत्त प्रभू दररोज येतात इथं. कुणाच्या, म्हणून तर ही माधवगिरी चालू आहे. कुणाच्या रूपात येऊन तो प्रसाद घेतात सांगता येत नाही. म्हणून दत्त प्रभूला सगळ्यांचं त्याचाच रूप आहे. म्हणून सगळ्यांच्या पायावर डोकं मस्त ही पायावर सगळ्यांना साष्टांग दंडवत करून सेवेला आरंभ. विठ्ठला कीर्तन सोहळा. रात्री कीर्तन झाला. हरिभक्त पारायण गुरुवर्य बारमुळे गुरुजी. सुंदर प्रकारचं. माणसाने जागेवर वास त्यांचं असते, माणसाने उठून जावं आमचं असतंय. परखड बोललं की जरा बऱ्याच माणसाला झटका येतो. आणि आमच्या साधू संतांच्या मालिकेमध्ये तसंच होतं. करोबार आहे परखड बोलायचं. एकदा भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारा दोघ जण गप्पा हातायला होती. दिंडी चालली होती. दिंडीत वारकरी चलत होते आणि काय महाराज गाडीत बसलेली होती. पालखीत मालक दिंडीची लय झाली ती मालक. मी हे गाढवाचं सोडून मालक करत नाही. गप्पा हाणत असताना हे प्रत्यक्ष अनुभव. तुकोबाराला देव म्हणले उठा, महाराज आले. म्हणले मोठे महाराज आहेत. ते म्हणले महाराज चालणारा महाराज बनित असतो म्हणला, बसणारा महाराज नाही. उग नाटकी प्रेम दाखवणार नाही महाराजाच्या मी पाया पडत नाही. ते म्हणले येड लागले काय. अरे कैसी तरी देवा करी माझ्या सुखे परिणी मुखे त्याचे नमने संत. त्याला संत म्हणणार नाही का. जया राज्य द्रव्ये करणे उपार्जना वश्य दंभ माना इच्छा. ज्याला मान पाहिजे, जो दंभाने पाटलेला आहे, ज्याला बसायला पालखी पाहिजे. बाकीचे चालतात तू पालखीत बसायचं. चाल तुला काय करायचं मी त्याच्या पाया पडणार. म्हणजे देवा संघ सुद्धा परखडपणा होता. परमार्थ करत असताना काही माणसं सहज उपदेश करतात पण शांतीनं. पण शांतीची भाषा आमच्या तुकोबाराच्या गाठीत होती बी आणि परखडपणा बी होता. नाथ बाबाकडून अशा ऐकत नव्हती ना. तुकोबारा म्हणले किती सांगता नायक ती बटकीचे म्हणले पुढे शिंदळीचे रडतील. म्हणजे परखड बोलले. नाथ बाबा शांतीचे सागर होते. काय माया गेली होती भूता. बोलावं लागतं तरी सुद्धा माणसं जागेली नाही. ताटाच सोडी नाही गेली माणसं. ताटा मना भजन नाही केल्यावर काय होईल म्हणजे. मी कीर्तन विरोधात कीर्तन गुरुजी समजा आम्ही नाही केलं तर काय होईल. बरेच गुरगुर करायचे. समजा आम्ही नाही केलं
बाहेर म्हणलं का मला भजन झोपू नका, समजा आम्ही नाही उठलं तर काय होईल. मी म्हणलं येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने आणले केले. जाता जाता उगा हसण्यासाठी सांगतो. समजा आम्ही नाही गेल्यावर काय होईल. दयाळू संत असतात म्हणून पाया पडतात, परखडपणानं बोलतात. कारण सगळ्याचा पाहुणा वाट बघत बसलेला आहे. सगळ्याचा पाहुणा इमाचा पाहुणा राजी होय. एकदा काय झालं, एक जावाई शेतकरी आणि मास्तर, गुरुजी मास्तर आहेत. मास्तर आला की त्या सासूने एवढं प्रेम करायचं. मास्तराला 1.5 लाख पगार आणि शेतकरी कवा पिकलं नाही हवे. शेतकरी आला की सासूनं तोंड वाकडं करायचं, सरकारनं तोंड वाकडं करायचं. यांनी 1 तासाच्या आत जर ह्यांनी बंद केलं ना, कर्मचाऱ्यांनी संघटना केली 1 तासाच्या आत 3% वाढ. 1 महिना दिल्ला आमचे 1000 शेतकरी मेले. त्यांनी लाज वाटली नाही, डोळ्या घातल्या. शेतकरीची किंमत नाही. यांच्यासाठी गुरुजीसाठी डोंगर मंजूर, पाऊस मंजूर, ते आमच्यासाठी काय. सासू सुद्धा विरोधात गेली. साहेबाचा सगळ्याचा सत्कार करायचे. पॅन्ट घालून आला साहेब, त्याचा घालायचं. सासून आलेल्या म्हणायची लय गडबड आहे मला जावाई. मग काय करायचं आता, कशाला स्वयंपाक. यांच्यासाठी चंदनाच्या पाठावर म्हणजे गर्व, सोन्याच्या त्यांच्यासाठी जेवण आणि साध्या वारकऱ्यासाठी गोळ्यासाठी काय. डाळीच्या आमची डाळ तोंड दिसायले का बारकेले बाबा बाळ, ती वारकऱ्याच्या जीवनातली डाळ आहे, त्यांच्या वाट्याला आलेली डाळ. हो, अशा प्रकारचं जेवण. मग आता वाढायला बसल्यावर सासू काय ग बसती काय, लईच नकर करायला लागली. चटणी वाढली बिगर तेलाची, म्हणली जावाई ह्यालाच तूप समजा, म्हणली पाणी ओतलं थोडं. जावाई म्हणलं असं वापरीचं. शिळी भाकर होती, म्हणली ह्यालाच पोळी समजा. अजून काय रात्रची आमटी वाली, त्याला म्हणली ह्यालाच दूध समजा. जावाई म्हणला, ती जावाई त्या शब्दाडे लागला. त्यानं सासूवरी म्हणते समजा समजा, तो अशी बाही मागे केली. आजी एक फोका टाकला त्या आडवी. म्हातारी आडवी पली चक्कर आली, उठली. म्हणले जावाई असं का म्हणजे. म्हणला मामी भाकरीला पोळी समजा, आमटीला दूध समजा. समजा समजा, ह्याला बी मामाचा ठोका समजायचा. ह्याला बी मामाचा ठोका. तसा काय रुपये मामाचा ठोका बसायच्या अगोदर सावध करण्यासाठी संत महात्मे पाया पडतात. आणि ते काम आमच्या महाराष्ट्रातून साधू संतांनी केलं. विठाला विठाला जेव्हा ऐकत नसतात तेव्हा परिखर बोलावं लागते. पाया सुद्धा पडावं, बाप सुद्धा पाया पडतो, गुरुजी सुद्धा विद्यार्थ्याच्या पाया पडतात, नवरा सुद्धा बायकोच्या पाया पडतो का नाही बायकोच्या पाया. तुम्ही नका पडू, मी 10 बाऱ्या पाया पडलो नाही गुरुजी, पडलो मी तुम्हाला सांगत नाही. एक हातात पडला तर लोकांना सांगतो, एक हातात बरं का कुठे पळगीची माणसं कारण पाया पडे. यांची पोरगी गावातली झालं, ती जरा गुरुकुर गाड्या व्हायला राहिलं तर उद्या थांबते, नाही तर जाते म्हणजे गावात. नको का मला कोण आधी तर बायको देत नव्हतं. बापानं पाया पडून केली म्हणलं गावातली. दिसायला काळा, शिक्षण 4थी पास. दादा मला कोण देतो तुम्हाला पाया पडले. आमच्या दादा मध्ये पाया पडतो अध्यापकाला आणि लागली ताटपणा करायला. म्हणजे बायला मी तुझ्या पाया पडतो. मला खूप आनंद आहे का. लोक नुसतं रामायण वाचून बोंबलत फिरते ते, मला ते रामायण आचरण करून दाखवायचंय म्हणून तुझं पाय धरतो. काय म्हणतात बंधूपर्यंत तुमचं तोंड बघायचं नाही. ज्ञान कथा वैहायच्या ऐकती परिते न आचरती. आचरण करायचं नाही, उगा सांगायचं काय रामन भरत तुझं. मी म्हणलं माझ्या भरतासारखं माझ्या भावावर मला प्रेम करता येते तोपर्यंत व्हायला राहायचं नाही. जोपर्यंत आई बाबाची सेवा करता येते, हा धर्म पाळता येते, तोपर्यंत मला व्हायला राहायचं नाही. तुझ्या पाया पडतो. आणि 10 वेळेस पाया पडली होती, प्रसन्न झाली माझ्या. आणि म्हणजे तथास्तु आता कायम स्वरूप विठाला विठाला सांगायचं का पाया पडावं ते कधी.
ऐकून सुद्धा सांगून सुद्धा माणसं ऐकत नसतात, त्यावेळेस पाया पडावं लागते. गुरुजी सुद्धा पाया पडतात विद्यार्थी घडवत असताना. खूप मोठा परिश्रम आहे गुरुजींना, कारण विद्यार्थ्याच्या कधी हात फिरून कधी बाबा बाळा अमकं तमकं तसं सगळ्या गोष्टीच्या कधी कधी ऐकत नसताना पाहिजे. तसं समाज प्रभावी बरोबर आड मार्गाने जाऊ लागल्यानंतर सर्व स्वतः त्याग करून समाजासाठीच जे शिल्लक असतात तो कबारे सांगतात ते उपकार उपकार करण्यासाठी, त्याच्यापैकी आमच्यावर उपकार करण्यासाठीच अडोसया मातेचा जन्म, आमच्यावर उपकार करण्यासाठी, अवघ्या विश्वावर उपकार करण्यासाठी काही मंडळी येत असतात. त्याच्यापैकी आई, प्रत्येक आई उपकारच करते. आई 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 हे उपकाराचंच प्रतीक आहे. आई, बाप सुद्धा उपकाराचा आहे. आपल्याला कळत नाही म्हणा, पण आई आणि बाप, संत आणि देव आमच्यावर उपकार करण्यासाठीच आकाराला. उपकार काय उपकार केला? आमच्यावर उपकार केला म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईचे निवाय, धर्म त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय भयदानगा, साधू संतांनी वाट दाखवली, वाट दाखवली. केले उपकार सांगू मी काय, आई वडिलांचा उपकार आहे, साधू संतांचा उपकार आहे, अनेक ऋषी मुनींचा उपकार आहे, आणि त्याच्यापैकी भारतीय स्त्रियांचा संस्कृतीच्या ठिकाणी खूप मोठा उपकार आहे. विठाला विठाला आजच्या दिवशी हे जे घडवण्याचं काम केलं ते एका महान स्त्री पातिव्रता धर्माचं फल आजच्या दिवसाला महत्व आहे. एका स्त्रीला अनेक स्त्रिया, आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी स्त्रियांची निंदा करू नये असं शास्त्राने सांगितलं. आता त्या कशा करू नये, पण त्या विचाराच्या वाटचाली चालत असताना करू नये, त्या विचाराने, आणि जी विचाराच्या विरुद्ध प्रवाह चालतात त्यांचीही करू नये. रात्री प्रश्न मांडला, मी त्याला अनुमोदन देतो. स्त्रिया आणि कीर्तन करू नये, ते आमच्या महाराष्ट्रात लागलेली कीड आहे. आमच्या जनाबाईनं, मुक्ताबाईनं ज्ञानोबा राय बरोबर वडीला कंबर बांधून उभा राहिल्या, पण बिना घेऊन कीर्तन केलं नाही. दुसरी गोष्ट, अनेक स्त्रिया उभा राहतात, त्यांच्या विरोधात बोलायचं नाही, डोक्यावरचा पदर पाडायचा आणि कीर्तनाचा हिणा घ्यायचा, हे निषिद्ध आहे आमच्यासाठी. आमच्या डोक्यावर टोपी असल्याशिवाय पकवात बसून सुद्धा बसू देत नाही. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, साधू संतांचा नियम आहे. प्रसंग कधी कोणता उडवल म्हणून बिना घेऊन या गादीवर फक्त उभा राहण्यासाठी निषेध आहे. बाकी टाळ घ्या, भजन करा. आता गल्ली गल्लीला भजन बोकाळे, पुरुषाची भजनच बंद झाली. आता दोन दोन माणसं गुथली एका मंडळाने, एका गल्लीत एक मंडळ, एक पिटीवाला आणि एक पकवाल. बरं, ती बी देवळात भजन करायचं नाही. कुठं करायचं? बोळानी करायची. का? हे पवित्र स्थान आहे, इथं भजन करता येत नाही तुम्हाला. अरे भजनासाठीच देव इथं आला. विठाला विठाला. सांगतो, स्त्रिया महान आहेत. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान. जिस नारी ने पैदा किया भीष्म प्रहलाद हनुमान. अरे ज्याला जन्मता सूर्याला धरलं, एवढं सामर्थ्य होतं, तो बी मातेपासूनच आला. मी सुद्धा मातेपासूनच आलो. आणि आपण सगळेजण एका आईचीच लेकर आहोत. पण त्या योग्यतेच्या आईची वाटचाल ज्या होती, ती आई असणारी धन्य.
धन्य माता पिता तया एवढंच नाही, आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी स्वतःहून सांगितलं, ज्ञानोबा या धन्य त्याची माता, धन्य त्याची कुणाची त्याची, जो देव साठवतो त्याची आई धन्य, जो देव आपला करतो त्याची आई धन्य, त्याचा बाप धन्य. या भगवंताला साठवण्याचं सामर्थ्य तिचे काय? साठवणं म्हणजे काय? फाडून इथं मध्ये घालायची का मूर्ती? साठवणे याचा अर्थ चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुखी नाम तुझे वर्णावे, अखंड भगवंताचं चिंतन याला त्या ठिकाणी देवाशी एक रूप झाला. असा सावता संत सावता महाराज माता रुक्मिणी म्हणजे ज्ञानोबा, धन्य ते आनंद रत्नाची देखा, जन्मला निदान सावता, सावता सागर प्रेमाचे राग, घरी अवतार माया घरी. कुठं बाग म्हणजे कसं आहे, जगात साठवलं धन्य त्याची माता. अशा महान स्त्री आहेत. आमच्या हनुमानजीनं भगवान प्रभू रामचंद्राला साठवलं, धन्य त्याची माता, माता धन्य धन्य माता पिता. तुकोबाराय सांगतात धन्य माता. अशी एक माता या पृथ्वी तलावर आज जो भगवान दत्त प्रभूंचा अवतार आणि मोठा असणारा उत्सव पृथ्वी तलावर, एका घनगापुरात नाही, पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी अनेक पृथ्वी तलावर जिथं जिथे हिंदूची माणसं आहेत भारतातली, तिथं तिथं दत्त प्रभूचा जन्मोत्सव साजरा करतात. विठ्ठला स्त्रियांच्या मनात जर आलंच, मनात आलं, अजून एक सांगतो, काही करू शकतात. काही म्हणजे कसं, तपाच्या बळावर देवाला सुद्धा ताब्यात ठेवू शकतात. तपबल खूप मोठं बळ आहे, तपाचं बळ, पातिव्रतेचं बळ, तपाचं बळ असणार. आणि प्रत्येक माणसाने देवाला जी आकळलं, एवढा मोठा भगवान आहे, त्याला एकच आहे, तपाचं बळ, भजनाचं बळ, भक्तीचं बळ. या भक्तीच्या, तपाच्या, भजनाच्या बळावर देवाला सुद्धा आकारावं लागलं. आला तुका म्हणे आले, रूप अव्यक्त चांगले, रूप धारण करावं लागलं. निर्गुण आहे भगवान. म्हणजे नाथ बाबा सांगतात, विश्वाचा उद्धार करण्यासाठी कोण? भगवान दत्त प्रभू आले. विश्वाचा, विश्वाचा वर्णन केले, विश्वाचा. दरी अवतार विश्व तारा, दरी अवतार विश्व तारा, दरी अवतार विश्व तारा, दरी अवतार विश्व तारा, दरी अवतार विश्व तारा. विश्व
ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोय नव्हतं फक्त एवढं धरी अवतार विश्वताराया विश्वाचा उद्धार करण्यासाठी देव अवतार घेतो. विश्वाचा उद्धार एक जणाचा नाही, अवघ्या विश्वाचा बाप आहे. आपल्या बापाला आपल्या मुलाचा अनहित पटत, आपल्या प्रत्येक बापाला वाटते माझ्या मुलाचं हित होत, तसं अवघ्या विश्वाचं हित करण्यासाठी भगवान अवतार घेत असतो, धरीत असतो. कशासाठी? या ठिकाणी धर्माला ग्लानी लागल्यानंतर यदा यदा धर्मस्य त्याच्या पुढलं मला येत नाही बरं का, म्हणजे कसं येत नाही तुम्हाला सगळं येत, मला संस्कृत कळतच नाही, मग म्हणलेली एवढं. मग मला वाटतं कवा कवा धर्माला म्हणजे ग्लानी काय असेल, धर्म बुडायला लागल्यानंतर देव येत असतो, देव येत असतो. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारा सांगता, देवा आता सुद्धा तुमची गरज भासती म्हणले इथं. खूप खूप अधर्म वाढला, बुडाला हा धर्म, अधर्म झाला फार. हे घरानं कोणी सांगायला सुरुवात केली, सोसवेना भार मजा आता प्रथमी म्हणू लागली. खूप खूप भार, खूप खूप माणसं बदलली. म्हणजे ज्या कामासाठी आले ते काम तर सोडूनच द्या, पण त्या कामाच्या विरोध चालू झाला. म्हणजे ऐका कलेचे महिमा असं त्या शैलीचे पापा देती अनुमोदन करते हेळण संतावाचे. संताचे नाही, सगळ्या घरात आई बापापासून सगळ्याच करायला. बापच बरा वाटणं, आई बरं वाटणं म्हणजे जग कसं बरं वाटलं, तिथून सुरुवात आहे. आवाज मोठा आहे त्याच्यामुळे आई किती थोडी जायची, त्याच्यातून काही मी आधी झोपली तर बरं झालं. देव तर झाली खूप छान वाटत बघायला. ते म्हणले कोणी जर झोपलं की माझ्या हातात काय माहिती का, म्हणजे तिरसोळ आहे असं पोचवतो. हे वास पुन्हा नीट केलीच नाही. विडाला कोणी चुकारपणा केला का, नोंद आपले पशी नाही हो, त्यांच्याकडे नोंद, नोंद त्यांच्याकडे. किती बी चुकारपणा करा, नोंद त्यांच्याकडे. मी म्हणतो आम्ही सुद्धा केला ना, आम्ही जर वरपंगी नखरा करीत असलो, आमच्या सुद्धा दांडका हाणल्याशिवाय सोडणार नाही दोस्त. जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देवा आता धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला येवं लागतंय. काय येवं लागतंय? कशासाठी? धर्मरक्षा अवतार घेते. Hey!
दत्त प्रभूला तुकोबारा म्हणजे आता धर्माचं रक्षण करा. काय झालं? धर्म बुडाला याचा अर्थ काय? धर्म त्याचं नाव आहे ज्या गावात ज्या परिसरात ज्या ठिकाणी नियमाचं पालन करतात त्याचं नाव धर्म. कोणचा नियम? ज्या गावात ब्राह्मण आहे त्यांनी यज्ञ करायचा, त्यांनी पूजा करायची, त्यांनी विलक्षण उभं राहायचं नाही. त्याच्यात कशाला म्हणून नाही तर मला देखील पकडून आणा. कारण शास्त्रानं सांगितले त्यांना ज्या गावात ब्राह्मण आहेत ऋषी आहेत त्यांनी यज्ञ करायचा आणि ज्या गावात पांडुरंगाचे वारकरी आहेत त्यांनी कीर्तन करायचं. विठाला विठाला. कीर्तन म्हणजे कंबर बांधून नाही. नाम संकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे भगवंताचं नामचिंतन करणं याचं नाव खरा धर्म आहे आपला. आणि त्याने काय करायचं? यज्ञ यागादी क्रिया करायचं. हे जर सगळं बंद पडलं त्याचं नाव अधर्म. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण. दैत्य कुणाला म्हणायचं? दैत्य म्हणतात नाही भजन बंद कर त्याचं नाव दैत्य. बापाच्या पाया पडायचं नाही त्याचं नाव हिरण्यकश्यपू दैत्य. भावाला नीट बोलायचं नाही त्याचं नाव रावण दैत्य. भावासंग विरोध करायचा. बायकोचं ऐकायचं नाही त्याचं नाव सुद्धा दैत्यच. काय कयादूचं हिरण्यकश्यपून ऐकलं नाही म्हणून होतेचं नव्हतं झालं. बायको सुद्धा चांगलं सांगत होती, भाऊ चांगलं सांगत होता. रावणाला म्हणत होता रावणा हे कृत्य चांगलं नाही, अधर्म आहे. परस्त्री हरण करणं हे अधर्म आहे. परपीडाक्रम अधर्म आहे. इतरांना त्रास देणं अधर्म आहे. बंधुराजा तू सुजान आहे, रोज भजन करतो, वेद वाचतो आणि तुला असली का दुर्बुद्धी सुचली? सुचू नये. कुंभकर्णासारखा सुद्धा म्हणला अरे 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 म्हणला रावणा तू वेगळंच केलं. मला जाऊ दे म्हणला जी केलंय पण सीता आली सीतेनं माळ घातली का नाही म्हणले का रामाला हो की राम म्हणला तुला राम. आणि राम झाल्यावर पुन्हा कशाला मला अभिलाषा? मी जरा मला राम होता येत पण व्हायचं त्याचं नाव आणि अशी दैत्य मंडळी पृथ्वी तलावावर जर वाढली तर अशी कार्य बंद पडतात. संस्कृती जी आहे उडाली जाते आणि त्यावेळेस भगवंताला प्रार्थना करावी लागते. संत येत असतात मात्र देवाला आणावं लागतं. काही गोष्टीला काही आणावं लागतं आणावं. अशी देवाची प्रार्थना करू लागले तुकोबाराय. धर्मरक्षावया अवतार देशी देवा अनेक मी अवतार घेतले आणि अनेकांच्या आपल्या भक्तांचं प्रतिपादन केलं. आपोल्या पाळीशी भक्तांचा प्रतिपार केला आणि म्हणून माझी विनंती आहे देवा तुम्ही आता धर्माचं रक्षण करण्यासाठी पृथ्वी तलावर येव. देव म्हणले जोपर्यंत भजन चांगलं होत नाही तोपर्यंत येणार. विठोबा रघुमाई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
आपले हरिभक्त परायण गुरुवर्य मारगोळे गुरुजी पाठीमाग मे बाप्पा ठीक हरी हरी कोळ पोपट अमरोजीसाठी जन्मकोटी अंबऋषीसाठी धर्मरक्षावया अवतार घेशी. अनेक प्रकारच्या धर्माचा आहे. धर्म म्हणजे काय? खरा धर्म माणसाने माणसावर प्रेम करावं, माणसाने माणसासंग गद्दारी करू नये.
माणसासने केलेलं पशु पक्षाला सोडते ती काय माणसं हा? इतरांना मला सांगा चराचरात भगवंताचं रूप पाहण्याची वृत्ती निर्माण होईल नाव धर्म आहे. या धर्माचं रक्षण करण्यासाठी त्याच्यासाठी चिंतन करावं लागतं, त्याच्यासाठी सेवा करावी लागते. खूप काय म्हणतात या सेवेसाठी आणि सेवा बंद पडली याच्यासाठी तुम्ही येवं लागतंय आणि आलात. मला जे आज तुम्हाला सांगायचंय देवा, तुम्ही आलात. ज्यावेळेस भक्तावर संकट पडलं तेव्हा आलात. त्याच्यासाठी त्या भक्ताचं उदाहरण दिलं की ज्याचं नाव आहे काय आहे, काय नाव आहे त्याचं? अंबर. अंबरसे साठी जन्मा सोसे नावाचा राजा होता. राजा 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 जनक राजा, अंबऋषी राजा. काही राजे शिल्लक राहिले, सगळे इतिहास जमा झाले. त्याच्यापैकी छत्रपती शिवाजी राजा, राम राजा, अंबऋषी राजा, नल राजा, अनेक राजे होते स्वधर्माचं आचरण करणारे. त्याच्यापैकी खूप सात्विक. आज जो एकादशीचा उपवास करतो ना, तो त्रतायुगाच्या ठिकाणच्या अगोदर त्रतायुगात अंबऋषी राजानं या उपवासाला सुरुवात केली. एकादशी व्रत, एकादशीचा अर्थ वेगळा आहे. एकादशी व्रत कशाला म्हणतात त्याचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. ज्यानं 10 इंद्रियावर विजय मिळवला, 11वं मन, मनावर ज्यांचा विजय, त्याचं नाव आहे एकादशी. 11वं मन, 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे तो धन्य राजा, तो धन्य भक्त, तो ज्याचं ताब्यात हे सगळं असताना, या व्रताचं पालन करत असताना काही जणाला पाहवलं नाही. त्याच्यापैकी त्याची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास आले. त्याचा नेम होता साधन द्वादशी. हे व्रत करत असताना एकादशीच्या दिवशी निराहार, म्हणजे आहार घ्यायचा नाही. दशमीच्या दिवशी एक वेळेस आहार, आणि द्वादशीला सूर्योदयाला, इकडे सूर्योदय होतो ना, त्यावेळेस उपवास सोडणं. याचं नाव साधन द्वादशी. ज्याचा इंद्रियावर ताबा होता त्याचं नाव राजा जनक आणि राजा अंबऋषी. असला भ्रष्टाचार आणि बोकाळायला आणि फोडाफोडी करायची काय गरज त्यांना होती कोणाची? अरे ज्यांच्या घरातच देव नांदत होता. सत्ता कोणी उलटूनच पाडायची हिंमत नव्हती त्यांची. सत्याला सुरुंगच लागत नव्हतं. त्याचं नाव राजा, न्याय नीती. प्रजेच्या ठिकाणी एका माणसाला ही व्रताची साधना करण्यासाठी एका महाराजाने, एका गुरुने जनक राजाकडे माणूस पाठवला. म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या शाळेत आहे, पण अजून काही नीट होईना. म्हणजे बऱ्याच दिवसापासून अजून माझ्या शाळेत आहे, म्हणजे त्याच्या संगतीत आहे, पण याच्यावर प्रभाव काही पडेना. म्हणजे मग याची एकाग्रता कशा पद्धतीने निर्माण होईल हे काम
राजा जनकाकडे म्हणजे काय वृत्ती होती त्या महात्म्यांची. राजा जनकाकडे तो महात्मा गेला. आता शुकासारखी कृती सोडून द्या, तोही महात्मा गेला, गुरुजीने पाठवलं. ठीक आहे, पाठवलं, चांगली गोष्ट आहे. राजा जनकानं सांगितलं, सर्व इंद्रियावर ताबा मिळवल्याशिवाय भजनाचा आनंद निर्माण होत नाही. मनाची एकाग्रता झाल्याशिवाय देवांची कृपा होत नाही. देव आपल्याकडे बघत नाही. मग काय केलं, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवांचना नेऊ पत्न आदरी. ते नाही खरं सांगितलं म्हणजे आवरिता परी आवरेना. मला काय करावं लागलं तुला एक प्रसंग सांगतो. म्हणजे साधना करत असताना राजा जनकानं सांगितलं पंचपक्वानाचा स्वयंपाक नुसतं जामन नाही, बासुंदी आमक तमक लय आणा म्हणे. ज्याच्यात एवढी रस आहे त्याला बघितल्यानंतर त्या ताटाला तिने जिवाळ्याचा असं ताट वाढलं. राजा जनकाने सांगितलं मी सांगतोय तिथं बसवायचं जेवायला म्हणजे ह्याला. आणि मग त्याला जेवायला बसवलं एका जागेवर. राजा जनकाने अशी मोठी शिवकाला सांगितली दगडाला बांधा, त्याच्या डोक्यावर 4च बोटा अंतरावर अशी टांगती ठेवा आणि मग घ्या वदरी कवळ घेता नाम घ्या. हो, गोड भजन म्हणले आणि जेवायला सुरुवात करायला लावली. त्याला जेवायला सुरुवात केल्यानंतर एवढं पंचपक्वानाचे वेगवेगळे पदार्थ, त्याचं जेवणावर लक्ष नव्हतं. शिळ कवा डोक्यात फक्त वरी बघायचं आणि खाली खायचं. राजा जनकानं बोलावून घेतलं. म्हणजे कशी काय स्वयंपाकाची चव, कसला माती खाल्ली लागला का काहीच कळालं नाही. का माझं लक्ष कुठं होतं. तसं संसाराचे अनेक पदार्थ गोड आहेत. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अशा प्रकारचे काही राजे महान होते. त्याच्यापैकी अंबरऋषी राजेचं व्रत त्याचा भंग केला आणि दुर्वासाने त्याला शाप दिला. भगवान धावत आले त्याच्यासाठी, त्याचा काय वाद घेऊन. आणि त्या दुर्वासाला बोलावून घेतलं. काय रे म्हणजे याचा काय गुन्हा नव्हता की सगळी कथा सांगितलं सगळ्याला माहिती आहे. म्हणजे काही गुन्हा नसताना शाप दिला म्हणजे तुम्ही. माझ्या भक्तांचं रक्षण करण्याचं काम मी करतो. माझ्या भक्तासाठी आलेलं संघटन. मग त्याला त्यावेळेस असणार आपलं सुदर्शन पाठीमाग सोडलं त्याच्या. आणि अंबरऋषी राजांच्या शापासाठी 10 अवतार देवाने घेतले. जसे अवतार जे आहेत ना ते अंबरऋषी राजांच्या शापासाठी आहेत. त्या गर्भवासाचं दुःख सगळं देवानं सहन करण्याचं काम केलं. का एवढं त्याच्यासाठी नाही, अनेक दुष्टाचा निपात केला. अनेक दुष्ट जेवढी दुष्ट होती ना त्याचा नाही ना दुष्ट निर्धाळी पूर्वीचेच कथा आहे. सगळ्या दुष्टाचा निपात त्यांनीच केला. त्याच्यापैकी सर्वात महान दुष्ट होत आहे, महान दुष्ट. बाकी सगळे काही विरोध करायची काहीतरी करायचे, पण ह्याच्या राजेत फरमान काढलं होतं दुष्टापैकी. दुष्ट काय फरमान काढलं होतं. नाव घेऊन ते देवांचे ऐशे विरुद्ध हिरण्यकशिपू. त्याला म्हणला भजन कोणी करायचं, कोणाला करायचं. गोपाला हिरण्यकशिपू माझं भजन करायचं. कुणी भजन केलं त्याला देहांत प्रायचित असेल त्याने शिक्षा फरमावली. आता राजाने आपल्या गावात जर कोणी सांगितलं सरपंचाने गावात भजन करायचं नाही, जर तालुक्याच्या आमदारांना म्हणला कुठं भजनी मला दिसला तरी गुळी घाला, उद्यापासून कुणीच माळ घालणार नाही. राजाची आज्ञा होय. कलेक्टरने सांगितलं पांढऱ्या कपडाचा दिसला त्याला आणून पाण्यात बुडवा, असं जर म्हणलं तर कुणी घालील का, घालणार. राज आज्ञा. तशी राज आज्ञा दिली. देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्या घरात त्याच्या बायकोला वाईट वाटायचं. मी सांगितलं ना स्त्रिया सुद्धा महान असतात. तिची बायको म्हणजे एवढं खाणे करावा म्हणे एवढा दुष्ट आहे पण माझा नवरा आहे, वाया जाऊ नये. एक दिवशी स्वारीला निघाला होता. योगानं त्याचं कर्म बदलण्यासाठी काय क्रिया करावी लागली. बाहेर अरण्याच्या ठिकाणी स्वारीला चालला होता सैन्यासोबत. बायकोने एका सेवकाला बोलावून घेतलं, ध्यानात ठेवले. एक 100 फुटावर एक दगड घ्यायचा आणि त्याच्यावर नारायण नाव लिहायचं. 100 फूट असं एका किलोमीटर मध्ये 108 दगड ठेवू म्हणले. आणि तो त्याच्या पुढे गेला तर ठेवीतच. या सेवकाने काय केलं, नाव लिहिलं रातोरात. आल्या सकाळच्या सैन्य निघालं. आता सैन्य जे होतं ना, सैन्य काय केलं, पुढे जायचे माघारी. काय आपल्याला सांगायचं नाही का, नारायण म्हणलं की मारून टाकते. आता हिनं खाली उतरला आणि गेला आणि बघितलं असं आहे म्हणला. म्हणून म्हणते ती काय आता ही मी म्हणे नारायण, ही मी माघारी गेला घरी.
मग काही अजून बोलावं फार महान स्त्री आहेत. काय अजून घरात बोलावून घेतलं, पाणी दिलं, हातपाय धुलं, तिथं चहा वगैरे आणि त्यांच्या असणाऱ्या सिंहासनावर झोपवलं. म्हणजे महाराज आपल्यासारखा पराक्रमी या राष्ट्रात या जगपृथ्वीत आला दुसरा कोणी नाही. आणि आज माझ्या अशा महान पतीसाठी काय अपशकुन झाला. त्यानं मला तुला सांगू का, माझ्या वैरेचं नाव माझ्या राज्यात कुणीतरी दिलं. तिने म्हणजे काय नारायण म्हणला लागला. 10 मिनिटं झाली की तिने पुन्हा यायचं, अजून पाय चोपायचं. मालक कोण असा दुष्ट तुमच्या राज्यात, तुमचं काय नाव रे? नारायण म्हणा. 108 वेळा म्हणून घेतलं नारायण नारायण. आणि नारायण नारायण म्हणताना 108च काय, त्याशी झोपताना बी ती नारायण नारायण म्हणायला लागली. म्हणजे सगळ्या इंद्रियाला वळण लागलं. आणि त्या दिवशी रत्न जन्माला आलं, त्याचं नाव भक्त प्रल्हाद. आणि त्या भक्त प्रल्हादानं असा इतिहास घडवला. नारायण नारायण नारायण. अवघ बसणी मंडळ त्यानं नवीन तयार केलं. पोरं जेव्हा भजन करायला लागली आणि त्याला खूप मोठा त्रास देण्याचा प्रयत्न केला, शिक्षा करण्याचा प्रयत्न केला, सगळं सांगत नाही. त्याला अनेक क्रिया केल्या. हातीच्या पायाखाली कढईत तेल तापवलं, त्याच्यात टाकलं आणि टाकल्यानंतर आधी ती तेल तापलेलं कसं बघायचं, आपला न सोल्याला नारळ टाकायचा, तेल उकळलं का तर त्याचे 2 भाग आपोआप पडायचे होतात. असं तेल तापल्यावर त्याला वरून टाकलं. वरून टाकल्यावर त्यानं म्हणलं बाबा या आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातळ कांचा तळी काराशी शिकवायला. बाबा म्हणले असलं सरोवर कवर बघितलं होतं एवढे शांत गार पाणी झालं पाणी. आणि मग मात्र पश्चाताप झाला. त्यानं म्हणला काय करावं, काढत तर ऐकत नाही. म्हणलं तुझं काय रे ती म्हणतोस. त्यानं म्हणला नारायण. कुठं आहे म्हणला, कुठं नाही सांगा म्हणला बाबा. त्यानं म्हणला कुठं नाही म्हणजे, अहो बाबा म्हणला तुम्हाला सुद्धा बोलायला लावणारा माझा नारायणच आहे म्हणला. नाही तर माझा नारायण बाहेर पडला की तुमचं तिरडच बांधते ती म्हणा. माझा नारायण आहे म्हणून तुम्ही काय बोलू नको. त्यानं म्हणला चराचरात व्यापक आहे बाबा, तुम्ही नादच करायला नाही म्हणला माझ्या देवाचा. आणि मग त्यानं त्या खांबावर बघितलं, खांबावर गेला आणि त्या खांबात भगवान प्रगट झाले. दुष्ट निर्धाडिले किती अशा प्रकारच्या अनेक दुष्टाचा असणारा नायनाट केला तुकोबाराय सांगता. देवा आज तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला धन्यता देतो. कृपेचे सागर आहात. कोण तुम्ही? धन्य तुझा कृपा सिंधू मानवा. हो धन्य तुझा कृपा सिंधू मानवा. सिंधू म्हणती. देवा आम्ही तुला धन्यता देण्या एवढी मोठी नाहोत, पण अवघ सृष्टी अवघ विश्व तुम्हाला धन्य म्हणतील अशा प्रकारचं काम तुम्ही केले आणि आता सुद्धा करण्यासाठी केले. आतापर्यंत केलं. हा दुष्ट निर्धारिले किती एक
खूप आमच्यावर प्रेम केलं. मग आता धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आज सुद्धा पृथ्वी तलावर तुम्ही यायचंय. धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तो बोल साच म्हणजे खरा का खरा करा की ज्या वेळेस अशी संकट आली तेव्हा तुम्हीच आला. त्या संकटाच्या बाहेर काढण्याचं काम तुम्हीच केलं. आईचे बळ नाही अनेकाचे, आता तुमचंच बळ वापरावं लागतंय देवामध्ये. विश्व उद्धारासाठी तुम्हीच यावं लागतंय. आणि तसं विश्वाच्या उद्धारासाठी तुम्हाला असणारा आपलं ब्रीद सत्य करण्यासाठी तुम्हाला यावं लागतंय. नव याच मी माझ्या पदर सांगत नाही देवा. मग तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझा वर्णिती भगवान जो जगाचा जीवन आहे. देव जगाचं जीवन आहे, जग जीवन आहे. भगवान दत्त प्रभू जगाचं जीवन आहे. त्याला आपलं खरं करण्यासाठी या, पण माझ्या म्हणण्यानुसार नाही, मी नाही. आतापर्यंत आला ती पुरावा आहे. कशी होईल तुका म्हणे तुझा वर्णिती पुराण, आमचा विश्वास तुका म्हणे नाही विश्वासाचे पहावे पुराणे विचारून. आम्हाला माहित आहे म्हणजे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर. आमच्यासाठीच आतापर्यंत आमच्यासाठी मोहे धाव गाली पाना नाव घेता पंढरीला. आम्हासाठी आमच्यासाठी ठीक आहे. मी बघितलं नाही म्हणजे आमचा पुराणावर विश्वास आहे. मत्स्य झाला होतो मी, कुर्म झाला होतो मी, देवा झाला का नाही म्हणजे देवा संघ संभाषण चालू केलं. शंकासुर असा माजला. ब्रह्मदेवाला म्हणलं सगळी माणसं भजन करायला ती म्हणला ते बंद करा तुमचं. ब्रह्मदेव म्हणला अरे बाबा चांगला आहे, चांगली गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणला. बऱ्याच लोकांना चांगली गोष्ट पटत नसते. मग चांगलं पचत बी नसते, लवकर पचत नाही, ते पटत नाही. मग त्यानं म्हणला असा बंद करीत नाही. ती वेद घेतले, कपडं बांधणं लागला पळायला. ब्रह्मदेव म्हणे हे बाबा दे बाबा दे बाबा. ब्रह्मदेव विचारा महाराज माणूस माग ब्रह्मदेवाला माग त्यानं काही थांबला नाही. अनेक माणसाला सांगितलं म्हणजे ती घ्या, काही ब्रह्मदेवाच्या हाताकडची मंडळी पळू लागली, पण ते ऐकलं गेला. त्यानं मला द्यायचं नष्ट करायचं म्हणला. मला वेद, वेदाच्या आधारावर सगळं चाललंय. मला वेद नष्ट करायचं म्हणजे तो कोब्बाराने सांगितलेली भाषा पुराणातली. आणि नष्ट करायचं म्हणल्यावर नष्ट करायचं म्हणल्यावर त्याने काय केलं, गेला म्हणला आता कुठं लापायचं, समुद्रात बुडाला, खाल्ल्या कडला गेला. आणि खाल्ल्या कडला गेला आणि तसं नाही केलं
म्हणलं आता आपण आला जर शोधित कुणाला तर कोण त्याचा काय व्हाय तर आपण सापडू नये म्हणून मासा झाला. पाण्यात मासा झाल्यावर माशात मासा ओळखू येते का? अरे पाण्यात मासा झाल्यावर ओळखू येते का? माशासारखा मासा झाला. आता कोण ओळखीणार आहे त्याला? ते खाल्ल्याकडचा मासा दांडगा मासा झाला आणि पोटात घेतून खाली गेला. भगवान विष्णूचा धावा केला. श्रीआनंदामध्ये सुद्धा महानारायण जगव्या प्रकार जनार्दन भगवान धावत आहे म्हणजे काय ब्रह्मदेव आम्हाला वेद घेऊन गेलाय म्हणजे कोण शंकासुर असं आहे म्हणजे मग आता काय करू काय करायचं म्हणजे तवा थाक मारा का म्हणला प्रयत्न केला लय पण ती पळून गेला म्हणजे मग कुठे गेला देव गेले बाई देवाने अंतर्ज्ञानानं बघितलं. आता त्याला सांगावं लागतं की मला सांगा कोण कुठं आहे कोण आता इथं भजन करायला कोण कुठं गावाकडे गेले कोण कुठे गेले त्याला सांगावं लागत नाही. त्याला सांगता तुम्हा कळो येते देवानं न काय करता त्या समुद्रात उडी टाकली. देव म्हणजे तो मासा झाला मी बी मासाच होतो म्हणजे आता त्यानं मासा झाला आणि त्या आपल्या माशाच्या मागे शपटाना असा ठोका टाकला कुणाला झालं नाही पाण्याला समुद्राचं पाणी वरी गेलं आणि देवाने सांगितलं माझं काम वस्तू खाली यायचं नाही वरच्या वरी आदर पाणी वरीच सगळं पाणी सगळं समुद्र चक्क कोरडा पडलेला आणि आपल्याला पकडला त्याच्या पायाला धरलं का रे म्हणले शंक्या मला मला कोण माझ्या आड कुणाला लपून जाता येत नाही मला लपून काही करता येत नाही. बाहेर काढलं त्याला नेपात केला आणि त्याचा ती वेद ब्रह्मदेवाला दिलं. मी पुढलं सांगत नाही तुका म्हणे तू वर्णिती पुराणातली कथा आहे पुराणात असतात अनेक अवताराच्या ठिकाणी देवाने कामे केली. त्या कामापैकी ते काम आज सुद्धा तुम्ही करा भगवान तुकोबाला विनंती करतात. त्याच कामासाठी आमच्या नाथबाबाने सांगितलं त्या देवाने या विश्वाचा अवतार धरण्यासाठी एका महान एका स्त्रीच्या सामर्थ्यावर देवाला येऊ लागलं. तो आजचा दिवस विठाला प्रथमी तलावर काही ऋषी मुनी या यज्ञ करत असतात तपचारी या यज्ञ. त्याच्यापैकी महान ऋषी अत्रे नावाचे ऋषी आणि त्यांची असणारी ज्यांचं श्रेष्ठत्वात आपण वर्णन करतो. अनुसयाच्या सुद्धा अनुसयाचा मुलगा झाले त्या अनुसयांच्या दरबारात देव आले. ते कशाच्या बळावर आले? सामर्थ्य सामर्थ्य. आपल्या भारतात मोठी तपचार आहे पातिव्रतेचं सामर्थ्य. पतीची या माता अनुसरणी चाले जी काही स्त्री आहेत स्त्रियांचा खूप मोठा अधिकार आहे. तो का म्हणे पतिव्रता चाले देवावरी पण पतिव्रता धर्माचं पालन करणारी असावी. अजून एक गोष्ट सांगतो आमची यंकादाजी सांगायचं यंकादाची गोष्ट होती बरं का. म्हणजे यंकादाजी म्हणले काय करायचे त्यांच्या नवरा गेला बाहेर आणि म्हणजे माझा पतिव्रता धर्म आहे म्हणले. मग कसला पतिव्रता धर्म आहे म्हणजे ते दुसऱ्या शेजारणीकडे आली काय करावं म्हणजे अजून 2 दिवस झाले येणार गेलं तर काय करावं. मग म्हणजे काय जेवण वगैरे काय 2 दिवसापासून कुठलं जेवायला म्हणजे मग काय आधार बिधार नाश्ता केला म्हणजे नाश्ता किती केला 1-1.5 दुमती 3 कोरग अर्धी 1 खाली पाकात 1 खाली ताकात दोन्हीचा केला काला बरं का. आणि अजून 8 दिवस झालं वाट पाहते अजून नाही आला मी आला त्याचं नाव नाही. आता किती झाले बघा पाणी प्यायला आधार केला म्हणजे कसला आधार केला 1-1.5 दुमती 3 कोरा अर्धी 1 खाली पाकात 1 खाली ताकात दोन्हीचा केला काला निस्ता पाणी प्यायला आधार केला म्हणजे 8 दिवस गेला अजून नाही मेला. आता याचं नाव पातिव्रता धर्म नाही. आता पातिव्रता धर्माचं पालन खूप कठीण आहे. जशी भक्ती सांगितली ना 16वरची पोळी आहे तसा पातिव्रत्य धर्म सुद्धा 16वरची पोळी आहे. सृष्टीच्या ठिकाणी आपला पती सोडल्यानंतर अवघ विश्व आपल्याला आपल्या पित्या समान दिसावं नुसतं म्हणून चालत आहे ती दृष्टी आली पाहिजे. त्याचं नाव पातिव्रत्य धर्म. आणि या धर्माचं पालन करत असताना एवढं सामर्थ्य तिच्या अंगी चढलं एवढं सामर्थ्य अतिथी देवो भव आत्यांची पूजा सगळ्यांची पूजा. आणि त्यावेळेस कुणाचे काय असे आता महाराज लोक चिठ्ठ्या छापते लय बावट समाज आहे. ती चिठ्ठी छापायची त्याचा फोन नंबर टाकायचा गोष्टी घ्या का माझी तारीख घ्यायला माझं घ्यान पंचाज्ञा सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप वाऱ्या हाती माप असते. तसं या नुसारची कीर्ती एवढी वाढली ही तर नाही स्वर्ग लोकात देव मंडळी वाढले. देव मंडळी एक दिवशी बैठकीला बसले. खूपच मध्ये दानेश्वरातील ऋषीची पत्नी आहे पातिव्रत्य धर्म असणारं पालन असतं. अहो एवढं पुण्य आहे
जर तिने एखाद्याला शाप दिला तर सत्य होऊ लागला. तिने एक दिवशी म्हणजे सूर्याला थांबवलं. काय सांगायचं म्हणजे उद्या स्वर्गात जर यायचं आणि आत्री ऋषीला इंद्रपद द्यायचं म्हणलं तर तिच्या पुढे कोणाचं काय चालत. देव मंडळीची बैठक चालू झाली. देव मंडळीची बैठक झाली तेव्हा तिथं नारद आले. म्हणजे काय चालले ते गप्पा, कशाच्या गप्पा म्हणले, कुणाला कशाचं कुणाला कशाचं, गुरुवाला पशाचं म्हणले आम्हाला. हो आमचं आपलं कुणाचं काय, तुमची पूजा हो न हो, आम्हाला कोण बोलत येतं आम्ही बघत. आमचं बोलतो म्हणजे काय, आमचं असणार आमची खुर्ची टिकली पाहिजे. ती मी कुणाबरोबर विरोध करू, कुणाचे काय करू, 10 5 15 सगळे आमदार फोडून आणतो आणि मीच मुख्यमंत्री होतो. कारण महाराज खुर्ची माझी काय, कोण इंद्र मारू लागला. इंद्राचा प्रयत्न पुन्हा ब्रह्मदेव, बाकी सगळे देव म्हणले आता ह्याला करायचंय काय. नारद लागला हसायला. नारद म्हणजे ह्याच्यावर थोडं लय काय मोठे अवघड नाही म्हणजे याला काही करायचं नाही. चला सगळेजण वळी जाऊन गेली देवी भगवान विष्णूच्या दरबारात. तिथं बैठक चालू होती. बैठक चालू असताना यांनी मोठेपणा, देवाला आनंद झाला. देव आनंद रडलो, काय माझ्या भक्तांचं मोठेपण, माझ्या भक्तांचं चरित्र वर्णन करतात ते हे प्राणा करून म्हणजे आवडते निवृत्ती जे भक्त चरित्राते प्रशंसिते. माझ्या अनुसयांचं चरित्र सांगता देवाचं हृदय भरून आलं. आणि ते सामर्थ्य सांगत असताना काय पातिव्रता धर्माचं पालन. नारद तेवढेच मला पातिव्रता, आता ह्या तिघी होत्या तिथं, त्या तिघीनी का बसाव का. नारद कोण आहे ते म्हणले माझे, ते म्हणले आई साहेब ती बाई म्हणू नका, अनुसया माता म्हणा. अरे माता आम्ही कोण, कमी वाटायला का तुला. आई साहेब खाली बोला म्हणले, अजून खाली बोला. हे म्हणले का एवढं सांग, हो अहो तुम्ही नाही मोठं बोलू नका म्हणले. तुमच्या तिघाचं बी पुतळ आहे, म्हणजे ते पुतळ असणार फोटो बारीक बारीक पुतळ केले तर, आणि तिच्या डाव्या अंगठे तिघीचे बांधले म्हणजे, आणि रोज तुमच्या पायाने खरडी, मग तर अशा झाल्या. आणि आमच्यासाठी एवढं सांग. अहो बोलूच ना काय साहेब म्हणा, काय तिनं बोलत ती करत होती काय काय ते ऋषीचा आश्रम. मग तर ह्यानं जास्त का पाहणार, ह्याला माहित होतं ह्यांना ताटा आलेली ह्या बाईली म्हणून. आता ह्यांचा गिरव कमी करायचा आहे आणि पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी देवाला आलेले पूर्वनियोजित असणाऱ्या संत आपल्याकडे. नारद महर्षीने असं म्हणल्याबरोबर देव मंडळी सगळे बाकीचे गप्प झाले. कुणीच काय बोलणं गेलं. त्या तिघीचा एवढा अशा पहाडा चढला. नारदा आम्हाला काहीतरी उपाय सांग, आमच्यापेक्षा मोठं कुणी, अहो तुमच्यापेक्षा कुणीच मोठं नाही हो. मग त्यांना म्हणजे तुम्ही तिघी बाजूला या. तिघीला बाजूला घेतलं म्हणजे तुम्हाला एक औषध आहे समजा. लक्ष्मी आई साहेब तुमचा नवरा तुमच्या ऐकण्यात आहे का. आणि म्हणजे किती वारे असू द्या आपलं ऐकत नाही म्हणजे काय हिंमत आहे का तुझी, आपलं ऐकावंच लागेल म्हणजे त्यानं. बघा बरं का म्हणजे तेव्हा तुमचा अंगीकार केला नव्हता, अजून काहीतरी राग येईल त्याला. हा बायको म्हणून अंगीकार करा म्हणल्यावर त्यानं त्याग केला म्हणजे तिरस्कार. तेव्हा तुम्ही काय म्हणला होता, दाशी म्हणून राहते बायको म्हणून दाशद. आणि तुमचा तर रागीत आहे म्हणजे नाही तेव्हापासून जरा मऊ झालाय म्हणजे आता माझ्या आर्या नवीन असते की म्हणजे खरं. पुन्हा महादेवाला बोलवून घेतलं. मग तुमचं कसं काय म्हणजे आपल्या पार्वतीला, ते म्हणजे आमचं तर माझ्यासाठी 10-12 तपश्चर्या करून माझ्या मागे लागून आले म्हणजे असं आमचं तर सांगू नका. आपण म्हणे तीच ऐकत आहे म्हणजे ब्रह्मदेवाच्या विचाराला सांगितलं. ते म्हणले अहो त्याचा तर नादच सोडा म्हणले. ते विष्णूच्या लक्ष्मीला तेवढे अर्थ आहे, आमचं काय दोघीच आमच्या मुठीत आहे म्हणजे. नारद म्हणले मुठीत आहे तर एक काम करा म्हणजे काहीच नाही म्हणजे तुमचा मोठेपणा वाढवायचा तर तिचं सत्व हरण करायचं म्हणजे कुणाचं त्या अनुसार पृथ्वी तलावर. आणि ते म्हणजे कसं करायचं काय करायचं ते मी औषध सगळं सांगतो म्हणजे फक्त तुमच्या नवऱ्याने विचारा. ते म्हणले काय करायचं सांगा. ते म्हणजे काहीच नाही करायचं. तुमच्या नवऱ्या तिघांनी भिक्षुकाचा वेश घ्यायचा म्हणजे कुणाचा भिक्षुकाचा म्हणजे देवाला जोडी घ्यायला लावायची म्हणजे त्यानं भिक्षुकाचा वेश घ्यायचा. तिच्या दारात जायचं, इच्छा भोजन देते, अन्न सत्र चालू आहे, अतिथी अजून माघारी गेला नाही. फक्त नवऱ्याने सांगायचं तुमच्या विठाला विठाला तुमच्या नवऱ्याने सांगा. तुमच्या नवऱ्याने तसं काम केलं तर तुमचं सफल होतंय कार्य. ते म्हणजे काय सांगायचं, तिथे गेलो जायचं तिच्या दारात भिक्षा मागायची. ती कथा आहे, सत्य आहे. आणि भिक्षा मागितल्यानंतर ती भिक्षा वाढायला आली की तिला सांगायचं विवस्त्र अवस्थेत भिक्षा वाढायची. पातिव्रता धर्माचं तिचं पातिव्रत्य नष्ट केलं की तुमचं श्रेष्ठत्व वाढणार तिचं सांगणार. पतिव्रता स्त्री परपुरुषाला पाहतच नाही आणि परपुरुषा समोर जर विवस्त्र जायचं झालं तर तिचं पातिव्रत्य शिल्लक राहणार नाही. एवढं जर तुमच्या तिघीच्या नवऱ्याने ऐकलं, हे म्हणजे ऐकायला लावण्यासाठी आपली आता नकरा करावा लागेल. गेल्या तिघीच्या आतल्या खोली झोपल्या.
कवा आतल्या खोलीत पाणी नाही चहा नाही या नाही देव गेले म्हणजे "होय गं, कुठं आहे गं? कुठं आहे गं?" आतल्या खोलीत काय आले नाही सगळे विचार केले सगळ्या तरुण विचार आमले पण बाकी आई साहेब आता देव म्हणजे काय डोकं करे नाही हात लावायचा नाही म्हणजे लक्ष नाही साहेब आपल्याला हात लावायचं काय काय सांग म्हणजे झाले काय कवा खायचं काहीच नाही म्हणजे मला वचन द्यायचं मग हात लावायचं देव म्हणजे वचन अगं मी तुझा नाही म्हणजे तुला काय वचन द्या वचन म्हणजे माझं काम ऐकावं लागेल देव म्हणजे काय सांगताय म्हणजे तुझं काम ऐकायला मी तुझ्यासाठीच आहे म्हणजे देवाचं वचन घेतलं सांगितलं प्रथम तलावा जायचं सती अनुसायचं सत्व हरण करायचं देवाला दुःख वाटलं अरे अरे म्हणजे दुर्बुद्धी सुचली म्हणजे तुला आता दुर्बुद्धी तुला सुचली म्हणजे आता न म्हणता येत नाही वचन दिले ब्रह्मदेवाला तीच केलं ब्रह्मदेवाला आणि शंकराला तीच केलं ती तिघ जणी एकमेकाच्या जवळ आले काही काय बांधलं असं म्हणजे गोड बोलून का काटा खाल्ला म्हणजे आमचा दोघाचा बरं ठीक आहे म्हणजे मग आता चला झाले ते म्हणजे आता त्यांच्या मनात दुर्बुद्धी आले त्यांना दुःख भोगायचं म्हणजे आपल्याला नाही आपण काय जिथं जाऊ तिथं आनंद आहे आणि मग भगवान विष्णू भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव पृथ्वी तलावर आले कुठं या पृथ्वी तलावर आणि आरोसया मातेच्या आश्रमाच्या ठिकाणी आले त्यावेळेस सुंदर प्रकारचं भजन चालू होतं पतीचं आपल्यामध्ये ते करतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर आपला कार्यक्रम थांबत आणि सगळ्यांनी उठून पुन्हा 5 मिनिटाच्या नंतर गुलाटाकडे देवमंडळी आले दारात आले अनुसया मातेला भिक्षा मागायला सुरुवात अनुसया मातेला भिक्षा देण्यासाठी म्हणजे आम्हाला इच्छा भोजन पाहिजे मग आता अनुसयाने सांगितलं 2 मिनिटं थांबा पाहिजे तसं स्वयंपाक करते स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यावर त्यांनी म्हणले असा नाही स्वयंपाक आम्हाला चालत म्हणजे बाबा पण कसा चालतो म्हणजे आम्हाला तुमच्या अंगावर वस्त्र नको आले विवस्त्र अवस्थेत हा ते म्हणले अरे 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 म्हणले परपुरुषांना आणि तिनं दाव ओळखलं म्हणजे काहीतरी वेगळं आहे तिनं काहीच न बोलता गेली घरात आणि आपल्या पती राजांची देवपूजा करणार जे होतं ना ते बाहेर गेले होते तिथलं तीर्थ घेतलं बाहेर आले आणि म्हणले महाराज तुम्हाला सगळ्याला जीव घालणे म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे विवस्त्र जीव घालणार म्हणजे आणि आल्यानंतर फक्त त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलं ते तिघजणीही 3 महिन्याची का 6 महिन्याची कार्टी झाली 3 दिवस लागली लोळायला तिने घेतलं उचलून आणि स्तनपान केलं आणि स्तनपान केल्यानंतर त्याला ठेवलं तिघाला स्तनपान केलं त्यांना आणि त्या तिघांना हे पाळण्यात झोपवल्यानंतर तिघालाही धोका दिला सोडायचे तिघं बी दमलाव म्हणजे आता माझ्या कुशीत पिसावा घ्या असा बराच काळ लोटल्यानंतर तिघी तिकडे तळमळ करू लागल्या आले तर का हो त्यांनी तुमच्या घरी लागल्या तिघी एकमेकच्या घरी गिरट्या मारायला भगवान देव आले देवाजीच्या मना भगवंताने तिथं बालरूप घेतलेलं आणि मग पुन्हा नारदाकडे नारद म्हणले आता काय वानगडा अवघडा आता काय शक्य आता का महाग नवरा तुमचा मिळत नाही म्हणजे मग अनुसयेचं जाऊन पाय धरलं तर मिळालं तरी आल्या तिथं कशा तरी आल्या अनुसयेला दंडवत घातला आणि म्हणजे कुठं आहेत आमचा नवरा कुठं ठेवून घेतलं तिने म्हणजे तेव्हा तिथं बघा पाय नाही का तेव्हा त्या पाळण्याच्या गेल्या तिघी बिन बघते तर आता पुंचा आहे म्हणले जिनं जिचा आहे तिचा उचलून घ्यायचा ती माझ्याकडे नाही म्हणले असं कसं माणूस आहे असं कसं म्हणजे बघा म्हणजे आता तुमचं सामर्थ्य सांभाळा म्हणजे आणि तुमचं सामर्थ्य
मग म्हणले थोरलेला म्हणले लक्ष्मी आई साहेब घ्या उचलून म्हणले विष्णूला. ती म्हणली होता आता विष्णूला हात लावताना जर ब्रह्मदेवच लागला तर कसा आहे. पार्वती म्हणले माझ्याच भावाला माझ्या विष्णूला हात लागला तर कसा आहे. सावित्री तसे म्हणले तिघेही शरण आल्या आणि त्या माता अनसूयाची प्रार्थना केली माफ करा म्हणजे आई साहेब आमच्याकडून चूक झाली. पूर्वत देव असणारे पुन्हा तिघांनी हे 3 रूप धारणले ब्रह्मा विष्णू तिघही तिथं प्रगट झाले आणि मग त्या ऋषींना दोघांनी दर्शन दिलं माता अनसूयाला आणि मग तिघांनी ठरवलं. तिघांनी म्हणजे मागावर काहीच नाही म्हणजे 3 जणांनी आता माझ्या पोरग होऊन तुम्ही पोरं होऊन माझ्या ठिकाणी तो दत्त प्रभूंचा अवतार तो प्रसंग आणि त्यावेळेसचा जो दिवस होता तो दिवस होता तो आजचा दिवस होता. आजचा दिवस कोणता होता आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी. अत्री ऋषीच्या घराच्या ठिकाणी स्थिती ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षदिनी पूर्ण तिथी. आजचा दिवस पूर्ण तिथी आहे म्हणजे दत्त जयंती दिसते 12 करावी असते. पूर्ण तिथी शुक्ल पक्षदिनी पूर्ण तिथी. रोहिणी नक्षत्र म्हणजे नक्षत्र ते सगळं सांगितलं किंवा देव असणार एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार साकारले निर्गुण देव आहे पण सगुण रूपाला अनसूया मातेच्या तपश्चर्याच्या बळावर आले. ती कशासाठी आले. आमचे नाथबाबा म्हणतात धरी अवतार विश्वाचा उद्धार करण्यासाठी एकाच्या कैवाडे उगवे भूतांचे पुढे. अशा प्रकारे असणारे भगवान दत्त प्रभूचा या पृथ्वी तलावर आजच्या दिवशी आगमन झालं. त्या पाळण्यात सगळ्या देवी आल्या. आता उठून उभारा फुलं सगळ्या लिखा वाटली का आपल्याकडे दिली नाही वाटली. अवधूत चिंतन म्हणल्यानंतर सगळे फुलं टाकून खाली बसा 2 मिनिटात चालू होईल आणि लगेच तुमचा पाळणा होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय. कुंडली डोले हरी बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खाली बसा मला चाल लवकर थापटा का बाबा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद तुका म्हणे तुझ वर्णिती पवार तुका म्हणे तुझ वर्णिती पवार